संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। एखादं झाड अडसर ठरत असेल तर ते आहे तसं ते उचलून दुसरीकडे लावता येतं, हे आपण पाहिलंच आहे। पण एखादी भली मोठी इमारत अडसर ठरत असेल तर ती झाडाप्रमाणे आहे अशी उचलून बाजूला ठेवू असं म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको। हो, हे शक्य झालंय पुण्याच्या इंदापुरात। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे रुंदीकरणाचं काम सुरू आहे। इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत या मार्गाला बाह्य वळण देण्यात आले, मात्र याच बाह्य वळणाला अडसर ठरणारी 3 मजली 3600 स्क्वेअर फुटाची भरी मोठी इमारत जशीच्या तशी मूळ जागेवरून उचलून 75 फूट बाजूला सरकवण्याचा प्रयोग निमगाव केतकी येथील सुरेश मेत्रे व संजय मेत्रे करताय आणि हाच करा चर्चेचा विषय ठरलाय। माझं नाव सुरेश प्रल्हाद मेत्रे, राहणार निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आणि हे आमची वडिलोपार्जित जमीन आहे, ज्या जमिनीवरून पालखी महामार्ग जाण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्याच्या संदर्भात असा विषय निघाला की ती पालखी महामार्ग हा गावाच्या बाहेरून जाणार आहे, पण आम्ही बिल्डिंग ही 50 फूट ऑलरेडी मागे बांधली होती, पण अनफॉर्च्युनेटली त्याच्यातूनच मार्ग जाण्यामुळे ती बिल्डिंग ॲक्वायर करण्याचे गव्हर्नमेंटच्या नोटीस आले होते आम्हाला। पण आम्ही ते वडिलांची आठवण एक होती, ते वडिलांनी बिल्डिंग बांधली होती आणि ती आम्हाला जमीनस्थ करू वाटत नव्हती, म्हणून आम्ही ती पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला। एक वडिलांची आठवण आहे, जुने त्यांनी कष्टाने फार कन्स्ट्रक्शन करून ही बांधलेली बिल्डिंग आहे, 2 ते 3 मजली, टोटल 4400 स्क्वेअर फूट। मग ती आम्ही पुढे सरकवण्याचा विचार केला। जवळजवळ 70 फूट पुढे सरकवण्याची गरज होती, कारण रस्त्यात मागे जी जमीन ॲक्वायर झाली होती ती बरोबर 70 फूट पुढे सरकवल्यानंतरच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता। आणि विषय म्हणजे असा की आम्ही ऐकले होते की काठीवाडीमध्ये असंच एक झालेलं आहे सक्सेसफुल बिल्डिंग शिफ्टिंगचं, तेच आम्ही निर्णय घेतला आणि एका ठेकेदाराबरोबर ॲग्रीमेंट करून ते आम्ही बिल्डिंग पुढे घेतली। आज 2-2.5 महिन्यानंतर ती बिल्डिंग टोटल 75 फूट पुढे गेलेली आहे आणि त्यात काहीही तोडफोड वगैरे काही झालेली नाही। म्हणजे ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी केली त्यांनी, कॉलमच्या रिलेटेड वगैरे, पण वरती भिंती वगैरे कुठेही चिरा गेलेलं नाही आणि ठेकेदारांनी व्यवस्थित काम करून दिले आणि आम्ही आमचं काम साध्य केलं आणि आमची इमारत पडण्यापासून वाचली। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।